वाहतूक क्षेत्रातील वेगवेगळ्या क्षेत्रातील आणि खरं तर आजचा पक्षप्रवेश करताना मला स्वतःला आनंद झाला, कारण आजचा पक्षप्रवेश हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायथ्याशी झालेला आहे आमचा. सो येणारे प्रत्येक लोक ही छत्रपती शिवाजी महाराजांना प्रेरित होऊन मनसेत काम करतील. त्यांचं ज्या पद्धतीचं काम होतं तशा प्रकारचं काम करण्याचं पक्षात प्रयत्न करतील. संदीप राणे आमचे मागील अनेक वर्षापासून मीरा भाईंदरमध्ये उत्तम काम करत आहेत. शहर अध्यक्ष झाल्यापासून त्यांनी त्यांच्या कामाची उंची प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढवलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये विविध भागातून येणाऱ्या लोकांची संख्या ही मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. मीरा भाईंदर हे संमिश्र शहर आहे, त्यात विविध जातीची विविध धर्माची लोक राहतात. या सगळ्यांना एकत्र करण्याचं काम संदीप राणेंच्या माध्यमातून होतं आहे. मला खात्री आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये संदीप राणे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आल्याशिवाय राहणार नाही. मला असं वाटतं की ज्याचं मराठीवर प्रेम आहे त्याला कोणाला आम्हाला सांगायची गरज लागली नाही पाहिजे. तो स्वतःहून ह्याला पोचलं पाहिजे. काल एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो. काल मी एका TV शोला जात होतो आणि अचानक एका सिग्नलला मी थांबलो असताना एक रिक्षावाला रिक्षातनं उतरला आणि माझी खिडकी वाजवली. मी काच खाली केल्यावर मला तो म्हणाला 5 तारखेला भेटूयाच. सो ह्याच्यासाठी त्या रिक्षावाल्याला काय आम्ही आमंत्रण पत्रिका दिली नव्हती. ज्याचं मराठीवर प्रेम आहे, ज्याला वाटते की आपली भाषा टिकली पाहिजे, अशा प्रत्येकाने तिथे आलं पाहिजे. सो जो स्वतःला मराठी समजतो, ज्यांनी मराठी आईच्या पोटातून जन्म घेतला, असा प्रत्येक माणूस हा तिथे येईल याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. मी तुम्हाला सांगतो, तो एक नंबरचा फाट्या माणूस आहे. मी ज्या वेळेला काल TV शोला गेलो त्या चॅनलवाल्यांनी त्यांना सांगितलं नव्हतं मी येणार आहे. जसं त्याने मला पाहिलं तसं तो कुठे पळू आणि कुठे नाही अशी त्याची गती झाली आणि त्याने लगेच त्याच्या ड्रायव्हरला गाडी पाठच्या दरवाजाला लावायला सांगितली आणि तो पळून गेला. म्हणजे अक्षरशः सदावर्ते पळून गेला. ज्या वेळेला महाराष्ट्र सैनिक समोर येतात त्यावेळेला त्याची हीच गती पुढेही होणार आहे. TV चॅनलवर कुठल्या तरी कोपऱ्यात बसून बडबड करणं आणि महाराष्ट्र सैनिकाच्या समोर बसून बडबड करणं यात फरक आहे हो. जर तो तिथे काय बडबडला असता तर त्याला तिथेच हाणला असता काल मी. त्यामुळे त्याला माहिती आहे की महाराष्ट्र सैनिक काय आहेत. त्याला TV चॅनलवर जी काय बडबड करायची आहे त्या करू द्या. ज्या दिवशी हाताला लागेल आमच्या कोणाच्याही, त्या दिवशी सदावर्तेच्या डोळ्यातला चष्मा हा त्याच्या डोळ्यात नसून गुडघ्यावर लावलेला असेल. मला असं वाटतं तुमचं नॉलेज थोडंसं कमी आहे. तुम्ही या सगळ्या घटनांना चुकीच्या पद्धतीने पाहत आहे. खरं तर देवेंद्र फडणवीस आणि साहेब जे भेटले त्याच्यानंतर उद्धव ठाकरे आणि आम्ही एकत्र मोर्चा काढायचं ठरवलं आहे. त्यामुळे अशी कुठलीही चर्चा मागे पडलेली नाही किंवा कुठल्याही चर्चेत कुठलाही व्यत्यय नाही. परंतु आत्ता जे महाराष्ट्राच्या समोर मोठं प्रश्न जे आहे ते मराठी भाषा टिकवणं, मराठी संस्कृती टिकवणं हे आहे आणि त्याच्यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहे. तुम्हाला खात्रीने सांगतो की तुम्ही एवढा मोठा मोर्चा आज तगायत भारताच्या इतिहासात पाहिला नसेल. एवढा मोठा मोर्चा हा मराठी माणसाचा मोर्चा निघेल आणि याची दखल संपूर्ण जगभरात घेतली जाईल. मराठी भाषा सोडून मातृभाषा सोडून हा हिंदीचा अट्टाहास एवढा का केला जातो? कारण त्यांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये उत्तर भारतीय जी लोक आहेत त्यांचं मतदान हवं आहे. देवेंद्र फडणवीसांनाही माहिती आहे, BJPलाही माहिती आहे की यातून मिळणार काय नाही आहे. परंतु उत्तर भारतीय मतदारांना खुश करण्याचा हा त्यांचा प्रयत्न आहे. मला खात्री आहे की उत्तर भारतीय लोकही हुशार आहेत. त्यांना कळतं आहे की त्यांच्याबरोबर राजकारण होतं आहे आणि त्यांचा वापर फक्त राजकारणासाठी होतो आहे. म्हणजे हे कुठेतरी हिंदी उत्तर भारतीय यांच्या बाबतीत चर्चा करतात आणि मग महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि हिंदी भाषिक यांच्यात वाद होतो आणि त्याचा संपूर्ण फायदा हा भारतीय जनता पक्षाला होतो. आणि भारतीय जनता पक्ष हे सगळं जे करते ते फक्त आणि फक्त हिंदी भाषिक लोकांच्या मतासाठी. त्यांना त्यांच्याशी कुठल्याही प्रकारचं घेणं देणं नाही. त्यांना मार खायला लागतं आहे, त्यांना अडचणी सहन कराव्या लागतात, याच्याशी काही घेणं देणं नाही. त्यांना फक्त हिंदी भाषिकांची मतं पाहिजेत आणि त्याच्यासाठी हा केलेला अट्टाहास आहे. वैयक्तिक सध्या तरी मी वैयक्तिक एकच विचार करतोय की जिथे सदावर्ते भेटेल त्याला तिथेच ठोकायचं. बघा, सन्माननीय राजसाहेबांचे विचार आज आपल्यासमोर फार मोठ्या प्रमाणामध्ये आज दिवसेंदिवस तुमच्या TVच्या चॅनलच्या माध्यमातून दिसतंय की लोक आज बोलायला लागले आहेत. लक्षात घ्या, लोक बोलत नव्हती. आज 2-4 महिन्यापासून लोक बोलायला लागले आहेत. ह्याचा अर्थ कुठे ना कुठे तो आतमधला जो लावा होता ना तो बाहेर निघतो आहे. सन्माननीय राजसाहेबांचे विचार लोकांना पटत आहेत. तुम्ही बघत असाल आमच्या इथे या ठिकाणी आदिब्य आलेले आहेत. हे स्वतः मुस्लिम समाजाचे आहेत. त्याचबरोबर आमचे UP बंधू आहेत मनोज गिरी, त्याचबरोबर पारेख मॅडम आहेत. हे असे असंख्य लोक जे राजसाहेबांवर प्रेम करणारे आज मीरा भाईंदर भरपूर आहेत.
त्यांचे विचार पटत आहेत. आजपर्यंत गव्हर्नमेंटने जी कामं केली, योजना कुठल्या आणल्या, कुठल्या फसव्या होत्या, ते सगळ्या लोकांच्या समोर आहे. तर मला वाटतं आता सन्माननीय राजसाहेबांच्यावर एक विश्वास आहे. सन्माननीय राजसाहेबांना मुख्यमंत्री जर बनायचं असतं ना, तर शेपूट हलवून मुख्यमंत्री पण झाले असते, लक्षात घ्या. पण ते झाले नाहीत. ह्याचा अर्थ समजून जा, त्यांना जर स्वतःचा मुलगा जर अमित साहेब असतील, त्यांना जर निवडून आणायचं असेल तर त्यांच्यासाठी काही मोठी गोष्ट नव्हती. पण त्यांच्या मनामध्ये एक आणि तोंडामध्ये एक असे काही तसंच आहे. त्यामुळे तोंडावर एक आणि पोटावर एक अशा भूमिका त्याची नसल्यामुळे मला वाटतं सन्माननीय राजसाहेबांचे विचार लोकांना पटत आहेत. आणि दिवसांदिवस तुम्ही बघाल, आता पुढच्या आठवड्यामध्ये पण आम्ही बघा फार मोठा प्रवेश घेतो आहे, लक्षात घ्या. आम्ही तुमच्या माध्यमातून मगाशी बोलून आज पण बोलतो आहे, परप्रांतीय या ठिकाणी येतात, बेकायदेशीर धंदे करतात. तर महाराष्ट्र लोकांनी का करू नये? तर आम्ही आवाहन करतो आहे लोकांना, मीरा भाईंदरच्या जे लोक आहे तुम्ही बिंदास लावा. जसं ते चालत असतील तर आपण पण चालणार, लक्षात घ्या. त्यामुळे रिक्षा चालक असू दे, फेरीवाले असू दे, कुठले पण व्यवसाय करत असेल, पोटा पाण्याचे जे करत असतील त्यांचं आमचं समर्थन आहे. आणि मोठ्या प्रमाणामध्ये राजसाहेबांचे विचार घरोघरी पोचतील आणि मीरा भाईंदर फार मोठ्या प्रमाणामध्ये यापुढे पण पक्षप्रवेश तुम्हाला दिसतील, हे तुमच्या माध्यमातून सांगतो. सर, मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये जे फेरीवाले जे आदिवासी बायका बसतात, जे भाज्या विकायला, महानगरपालिका सांगते की त्यांच्याकडनं एकही रुपया गोळा केला जाणार नाही. पण जे कंत्राटदार आहे ते जबरदस्तीने त्यांच्याकडनं पैसे गोळा करतात, त्यांच्याबद्दल काय बोला? एक लक्षात घ्या, महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना उद्या माझ्याकडनं पत्र जाणार आहे. जर मराठी बांधव कुठलाही असू दे, आदिवासी समाज असू दे, गवळी समाज असू दे किंवा चर्माकार असू दे, कोणी असू दे, त्यांच्यावर जर अन्याय झाला आणि परप्रांताला वेगळी वागणूक तुम्ही जर देत असाल आणि आम्हाला सावत्र जर वागणूक देत असाल तर तसंच्या तसं उत्तर दिलं जाईल. आणि अधिकाऱ्यांना ना तसंच्या तसं उत्तर देऊन आणि त्यांना पण आम्ही त्यांची जागा दाखवू, हे पण तुमच्या या माध्यमातून सांगतो. त्यामुळे मीरा भाईंदर शहर में महाराष्ट्र नौजवान सेना कई टुकड़ों में बटी हुई दिखाई देती है, ये कब खत्म होगा और एक प्लेटफॉर्म पे सब लोग कब आएंगे? देखिए साहब, दो भाई रहते हैं ना, उसमें भी झगड़ा होता है, समझे ना. आज भले कोई भी है हो, लेकिन हमारे राज समर्थक है, हमारे राज ठाकरे साहब के, हमारे हम लोग सैनिक है. ख्याल में रखो, होता है विचार का लेन देन होता है, उसमें क्या प्रॉब्लम है. अगर राज साहब का किसी को विचार पटता नहीं रहेगा तो उनको अपना अपना मार्ग मोकला है, उसमें हम लोग कुछ बोल ही नहीं सकते, उनका रास्ता खुला है सब. तो मैं आपके माध्यम से कहना चाहता हूँ, हम लोग राज साहब के सैनिक हैं, हम लोग एक ही प्लेटफॉर्म पे, आपको दिखता होगा क्योंकि हम लोग आपको टीआरपी मांगता है, इसके लिए हम लोग को कुछ ना कुछ करना पड़ता है, थोड़ा ऐसा है. वो अलग मोर्चा लेके जाते हैं जिसमें आप शामिल नहीं होते और आप जब अरे अपने ही लोग हैं ना अभी. तब वो शामिल नहीं होते. अरे मैं मी त्याला तुम्हाला याचं उत्तर देतो. हे बघा, हे पक्ष आहे, संघटना आहे, बरोबर आहे. अनेक वेळेला संदीप कुठे बाहेर असतील तर अशा वेळेला त्या कॅमेऱ्यात ते दिसत नाही. याचा अर्थ आम्ही वेगळे आहोत असं होत नाही. हो, तुम्ही डोळ्याने काय पाहता हे आम्हाला माहीत नाही आहे. आमच्या डोळ्याने आमचा पक्ष एक आहे. जे संदीप राणेसाहेबांनी जसं सांगितलं की जो राजसाहेबांना मानतो त्याला या पक्षात आम्ही भावासारखा वागवणार. जो